नाव वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आणि आज आपण परत एकदा एक नवीन क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जो दिलेला आहे एक्सरसाइज मध्ये तो आपण आज सोडवूयात. आयडेंटिफाय द एबीसी म्हणजेच काय. क्वेश्चन त्यांनी असा दिलेला आहे की आता आपण हा क्वेश्चन जो तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर तो आपण शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की C4H8 मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेला ए नावाचा कंपाऊंड मिळतोय जेव्हा तुम्ही HCl ऍड कराल. काय ऍड कराल? HCl. म्हणजे व्हेन HCl ऍडेड टू द कंपाऊंड C4H8A ओके तुम्हाला यू विल गेट अ कंपाऊंड बी. तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळेल? बी कंपाऊंड मिळेल. आणि या बी कंपाऊंडचं तुम्ही जर हायड्रोलायसिस केलं विथ ॲक्वस अल्कली, हायड्रोलायसिस विथ ॲक्वस अल्कली C4H10O that is the compound which is actually molecular formula and the compound is C. कळलं का? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय काढायचंय? ए, बी आणि सी काढायचंय. आता किती सोपं आहे बघा. सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न काय येतो की अरे आम्ही हे कसं सोडवू कसं, कारण हे आता हा फॉर्मॅट मी दिलाय तुम्हाला. हा फॉर्मॅट तुम्ही काढला की तुम्हाला कळणार काय करायचं, पण हा फॉर्मॅट दिलेला नाहीये. बुक मध्ये कसं दिलंय? थिअरॉटिकल एक्झाम्पल दिलंय. HCl is added to the compound A which have molecular formula C4H8 you will get the compound B and then alkali aqueous hydrolysis असं दिलेलं आहे. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की ते सॉर्ट आउट रिएक्शन मध्ये झालं पाहिजे. लक्षात आलं का? मग रिएक्शन मध्ये असं मांडून घेता आलं पाहिजे तुम्हाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, आता तुम्ही ट्राय करा ना. 1 2 3 4 हे 4 कार्बनचं ब्युटेन झालं. हायड्रोजन मोजा. 3 आणि 3 6 2 8 2 10. म्हणजे इथे किती हायड्रोजन होतात? C4H10. आपल्याला किती पाहिजे? 8. मग इकडं असं करा, इथं डबल बॉन्ड करा. आता बघा बरं, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8. इथं काय झालं? C4H8 मिळाला आपल्याला फॉर्म्युला डबल बॉन्ड करून बघितल्यावर. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला करू शकता. तुम्ही काय करू शकता? अजून एक असं बघा. आता ह्याचा फॉर्म्युला बघा. C4 बघा, C बरोबर का? आहे का 4? आहेत का 4 C? आहेत का नाही आले? आहेत ना. हा, मग आता हायड्रोजन बघा बरं. इथं हायड्रोजन बघा. CH3 सॉरी CH2 आहे का नाही. आणि इथं काय येणार? CH3 बरोबर का? मोजा. 3 आणि 3 6 आणि 2 8. इथं पण C4H8 आलं का नाही. आता तुम्ही म्हणणार सर मग 2 आले तर दोन्ही मध्ये रिएक्शन आपली कंटिन्यू होणार, ह्याच्यात होणार नाही. पण गंमत बघा बाळांनो, इथं पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे बरोबर का? इथं पण पहिल्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. जर तुम्ही आपण रिएक्शन शिकलोय, आता काय रिएक्शन शिकलोय? तुम्ही HCl ऍड केले. काय ऍड करायला लावले त्यांनी? HCl. तुम्ही बाळांनो साधी गोष्ट, HCl जर ऍड करायला लावलं तर आपल्याला माहितीये फक्त HCl सांगितलंय. दुसरं काय सांगितलं का त्यांनी? फक्त काय सांगितलंय? HCl. मग तुम्ही मला सांगा फक्त HCl असल्यावर कुठला रूल लागणार तुमचा? पहिले छत्रपती आठवते का? 3 छत्रपती दिले. पहिले छत्रपती HCl दिलते, दुसरे HBr दिलते आणि तिसरे HCl दिलते बरोबर. आणि मी तुम्हाला HI दिले होते राईट. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं सांगा मला. जर तिन्ही छत्रपती दिले तर मार्कोनिको रूलच लावा. पण छत्रपतींच्या सोबत जर एक छत्रपती 2 नंबर वाले HBr, जर HBr सेपरेट असं दिला तुम्हाला HBr आणि प्लस काय दिलं त्यांनी? पेरॉक्साईड, गांधीजींचा चष्मा बरोबर आहे का? जर पेरॉक्साईड आला तर मात्र तुम्हाला कुठला रूल लावायचा आहे? अँटी मार्कोनिको रूल किंवा पेरॉक्साईड इफेक्ट म्हणतो आपण त्याला, खराश मायो इफेक्ट म्हणतो. 2 नाव आहेत त्याची. आता बाळांनो इथं जर तुम्ही केलं तर मला सांगा, इथं जर काय केलं तर तुम्हाला माहिती आहे काय होणार रे? बघा इथले पहा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले. हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. किती डिग्री कार्बोकॅटायन मिळाला? 2 डिग्री. किती डिग्री मिळाला? हा 2 डिग्री. बघा की इकडं आणि इकडं कार्बन आहे बरोबर का? 2 डिग्री. आणि इथं जर केलं तर इथं काय होईल रे? बघा तुम्ही आता इथं काय होईल? पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह. हा किती डिग्री झाला बघा आता. हा बघा किती डिग्री झाला? 3 डिग्री. किती डिग्री? 3 डिग्री. कळलं का नाही कळलं कसं केलं ते? बरं डिग्री तर सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही मला सांगा मग कोण स्टेबल आहे ह्याच्यात? स्टेबिलिटी ऑर्डर कशी असते? 3 डिग्री मोर स्टेबल दॅन 2 डिग्री आणि 2 डिग्री मोर स्टेबल दॅन 1 डिग्री. त्यामुळे आपला कोणता प्रोडक्ट आपल्याला मेजर येईल? खालच्या वाल्याचा का वरच्याचा? खालच्याचा येणार आहे बरोबर आहे की नाही. म्हणून आपण रिएक्शन मध्ये हा प्रोडक्ट कंटिन्यू करणार आहे. समजलं का? ओके. हा वरचा C4, हा C4H8 वाला आपण घेणार नाही. कळलं का नाही घेणार C4H8? लक्षात आलं का सगळ्यांच्या? येस, C4H8 लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके. हाच का? आता ह्याचं नाव काय? किती कार्बन आहेत? 4. किती कार्बन आहेत? 4. आता 3 कार्बनला मध्ये ब्रँच आहे ना इथं. 1 2 3 4. आता दुसऱ्याला ब्रँच झाली का नाही? आपण त्याला काय म्हणतो? आयसो. काय म्हणतो? आयसो. आणि 4 कार्बनला आपण काय म्हणतो? ब्युटाइल. काय म्हणतो? ब्युटाइल. आणि डबल बॉन्ड म्हणून इन काय तयार झालं? आयसोब्युटिलीन. काय तयार झालं?
आयसोब्युटिलीन. कळलं का आयसोब्युटिलीन कसं बनलं ते? का नाही कळलं? आता हे आयसोब्युटिलीन आहे, हे आयसोब्युटिलीन, किंवा तुम्ही सरळ सरळ सांगू शकता नंबरिंग. आता इकडे नंबरिंग मी वेगळं दिले खरं. आता तुम्ही ऍक्च्युअल इकडे बघा, ठीक आहे, नंबरिंग तुम्ही आहे ना इकडून द्या. कुठून? डबल बॉन्डच्या बाजूने. कळलं का? 1 2 3. कळलं का? म्हणजे 2 मिथाइल प्रोपीन. आयपॅक नेम काय येईल? 2 मिथाइल प्रोपीन. 2 मिथाइल प्रोपीन. ऍक्च्युअली नंबरिंग मी इथं 1 2 3 दिले, पण तुम्ही बाळांनो 1 2 3 नंबर, किंवा आपण इथं देऊयात असंच 1 2 3. ठीक आहे, आता कळलं? ओके, डबल बॉन्डच्या बाजूने प्रेफरेबली नंबर देतो आपण. आयपॅक नेम, कॉमन नेम कळलं? HCl ऍड केलं, मार्कोनिको रूल लावला. मार्कोनिको रूल लावल्यावर तुम्हाला माहिती आहे काय होणार सांगा? मार्कोनिको रूलला काय होतं? इथं हायड्रोजन 2 आहेत आणि इथं किती आहेत? 0. मग आयो राम बॉन्ड ब्रेक. आयो राम बॉन्ड ब्रेक. मग आपला राम इकडे येणार आणि आयो इकडे येणार, आणि मधला बॉन्ड काय होणार? ब्रेक. म्हणजे प्रोडक्ट मध्ये आपल्याला इथं कार्बोकॅटायनला काय येणार आहे? हा Cl, आणि इथं कोण येणार आहे? CH3 येणार आहे. बरोबर आहे का? आलं का आपल्याला? कळलं का सगळ्यांना? कुठला रूल लागला इथं? मार्कोनिको रूल. कुठला रूल लागला? मार्कोनिको रूल. आता तुम्हाला बाळांनो आता शिकवलं होतं ऍक्वस. ऍक्वस अल्कली कोण आहे? KOH किंवा NaOH. KOH किंवा NaOH. ऍक्वस अल्कली कोण आहे? KOH किंवा NaOH. मग ऍक्वस अल्कली KOH NaOH आता हिट आजच शिकवलं रिएक्शन आहे का नाही? शिकला का नाही रिएक्शन तुम्ही? आणि तुम्ही लिहिल्यात पण. काय होणार सांगा इथं? आता सिंपल काय होणार? Cl जाणार आणि कोण येणार? OH. आला टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. काय नाव याचं? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता मला सांगा फॉर्म्युला हाच होतोय का बघा याचा? C किती आहेत? 4 आहेत का? 1 2 3 4. हायड्रोजन 10 आहेत का बघा? 3 आणि 3 6 आणि 3 9 1 10, आणि 1 O. आला का? आलं का? म्हणजे किती सोपं होतं, कळलं का? ओके, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल एक्झाम मध्ये अतिशय महत्वाचं. याला स्टार लावायचं. त्याला 2 किंवा 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जो मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवला होता त्याच्यावर क्वेश्चन बघा कसा आला. आपण क्वेश्चन बघितल्या म्हणतो की नाही मला सुटणार, असं करू नका. आणि आपला व्हिडिओ अजून इतर जणांना लाईक सबस्क्राईब शेअर करायला हवा आपल्या चॅनलला. आणि असेच केमिस्ट्रीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो, थँक्यू.